श्रीराम समर्थ श्रीराम भाग 81. मुंडे मुंडे मतिर्भिन्न. हे वचन आपल्याला ठाऊक आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती. व्यक्तिपरत्वे नियम सुद्धा बदलत जातात, हा तर दैनंदिन व्यवहारामध्ये अनेकांना अनुभव आलाच असेल. म्हणजे व्यक्तिसापेक्ष नियम बनवले जातात आणि त्याप्रमाणे वाटेल तसं आचरण केलं जातं. नरबळी देणं, पशुबळी देणं, मनुष्यच देवाला वाहून टाकणं. कितीतरी अशा कन्या आहेत की ज्या देवाला वाहिलेल्या आहेत. अशा अनेक प्रथा समाजामध्ये रूढ होत्या आणि आहेत सुद्धा. किंवा काही लोकांना दाखवण्यासाठी मुद्दाम दान करणं, शास्त्राला न धरून मनाप्रमाणे यज्ञ करणं, या सर्व गोष्टी ज्या ज्या आत्ता सांगितल्या त्या सगळ्या दोषयुक्त आहेत. आणि या गोष्टी जो करतो त्याच्या दृष्टीने जरी त्याला योग्य, छान, चांगल्या वाटत असल्या तरी त्याला शास्त्रांचा काही आधार नाही. आणि असे लोक स्वतःला सिद्ध मानतात, पण ते सिद्ध नसतात. मग मनुष्यानी कसं वागावं तर तेही भगवंतांनी सांगून ठेवलेलं आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणम. शास्त्रालाच प्रमाण मानावं. स्वतःचे कोणतेही नियम ठरवून मनाप्रमाणे आचरण करू नये. इथे अर्जुन सुद्धा म्हणतच होता ना गीतेमध्ये की युद्ध केल्याने वर्णसंकर होईल, मला पाप लागेल, असं बरंच काही म्हणत होता. तेव्हा भगवान म्हणतायत की अरे सख्या, तू पाप पुण्याचा निर्णय आपल्या मनमानी पद्धतीने करतोयस. तू तर या बाबतीमध्ये शास्त्रालाच प्रमाण मान. शास्त्राज्ञा समजून तू कर्तव्य कर्म केलं पाहिजे. तुझा क्षत्रिय धर्म आहे हे विसरू नकोस. जो सैनिक आहे त्यांनी बॉर्डरवर लढलंच पाहिजे आणि तो ते सोडून देईल आणि त्या लढण्याच्या वेळेस तो मेडिटेशन करत बसेल तर ते काही योग्य नाही. तर दोन्हीकडे त्याला दोषच लागेल. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्या स्वभावानुसार शास्त्रांनी जी जी आज्ञा दिलेली आहे त्यानुसार कर्म केल्याने मनुष्याला पाप नाही लागत. उलट स्वार्थ, अभिमान असं धरून काही काम केलं, दुसऱ्याचा अनिष्ट करावा म्हणून काही काम केलं किंवा चिंतन जरी केलं तरी पाप लागतं. म्हणून भगवंत म्हणतायत शास्त्र विहित कर्म कर. श्रीराम समर्थ श्रीराम.